हॅलो एव्हरीवन, फिजिक्स प्रॉब्लेम या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तो आजचा जो आपला टॉपिक आहे तो चॅप्टर नंबर 10 आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. याचे आपण न्यूमेरिकल्स घेणार आहोत. तो स्टार्ट करूया आपण. बघा, अन इलेक्ट्रॉन इन अ टीव्ही पिक्चर ट्यूब मूव्स हॉरिझॉन्टली विथ अ स्पीड दिलेला आहे 2 × 10⁷ मीटर पर सेकंड. इट इज डिफ्लेक्टेड अपवर्ड बाय द हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन. मॅग्नेटिक इंडक्शन दिलेले आहे 10⁻³ टेस्ला. And find the magnitude of force acting on the electron due to the action of magnetic field. आता magnitude of force म्हटलाय आणि चार्ज कुठला दिलाय, इलेक्ट्रॉन्स दिलेला आहे. सो आपल्याला फॉर्म्युला बेस माहित असायला हवा. मॅग्नेटिक फोर्स काय असतो, मॅग्नेटिक फोर्स काय होता, क्यू व्ही बी. आपण इन टर्म्स ऑफ युनिट फाइंड केलेला चॅप्टर याचा थेअरी मध्ये आपण बघितलेला क्यू व्ही बी होता. बट इकडे चार्ज कुठला आहे आणि इलेक्ट्रॉन्स दिलेला आहे. तर याचा मॉडिफाय होऊन इक्वेशन काय येणार, ई व्ही बी. हा फॉर्म्युला लिहायचा. ई इज अ चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स. क्यू हा नॉर्मल कुठला पण चार्ज असू शकतो, पॉझिट्रॉन असू शकतो, इलेक्ट्रॉन असू शकतो, एनी अदर चार्ज पण असू शकतो. सो इकडे इलेक्ट्रॉन्स दिला स्पेशली, सो क्यू रिप्लेस बाय ई लिहायचा आणि मॉडिफाय इक्वेशन ई व्ही बी येणार. सो गिवन डाटा बघा, गिवन काय दिलेला आहे, an electrons a टीव्ही पिक्चर ट्यूब हॉरिझॉन्टली विथ स्पीड म्हटले मीटर पर सेकंड. व्ही दिलेला आहे 2 × 10⁷ मीटर पर सेकंड. अगेन मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन बी दिलेला आहे, किती आहे, 10⁻³ टेस्ला दिलेला आहे. आणि तुम्हाला फाइंड काय करायला सांगितलं, फोर्स ऍक्टिंग द इलेक्ट्रॉन्स, म्हणजे फोर्स फाइंड करायचा आहे. आता चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स हा कॉन्स्टंट आहे, तो सगळ्यांना माहित असायला हवा. त्याची व्हॅल्यू किती आहे, 1.6 × 10⁻⁹ कुलम असतो. हा चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स असतो, हा कॉन्स्टंट आहे. तो व्हॅल्यू टाका. एफ एम आपल्याला फाइंड करायचं आहे, काय आहे, ई व्ही बी. ई ची व्हॅल्यू काय, 1.6 × 10⁻⁹ इंटू व्ही ची व्हॅल्यू काय, 2 आहे. 2 × 10⁷ आहे आणि हा किती आहे, हा टेस्ला आहे, टी प्लस नाही तो 10⁻³ व्हॅल्यू टाका. सो हा बघा 1.6 × 2 काय होणार, 3.2 इंटू 10⁻, हा बघा -19 मायनस, मी डायरेक्टली लिहितो -19, हा +7 आहे, हा -3 आहे. सो 3.2 इंटू -19 -3 काय होणार, -22 येणार. सो +7, सो ह्याची सबस्ट्रॅक्शन किती येणार, आपल्याला काय मिळतो, 15 -15 10⁻⁻15 न्यूटन. हा तुमचा मॅग्नेटिक फोर्स आहे, मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन द मॅग्नेटिक फील्ड. हा मॅग्नेटिक फोर्स आपण फाइंड केलेला एफ एम. तो हा तुमचा आन्सर आहे. ओके, सिंपल आहे, फक्त फॉर्म्युला डिराइव्ह करता आला पाहिजे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा, an electron move with a speed of 3.2 × 10⁶ मीटर पर सेकंड, म्हणजे स्पीड दिलेला आहे, इंटू अ मॅग्नेटिक फील्ड पण दिलेला आहे 6 × 10⁻⁴ टेस्ला परपेंडिक्युलर टू इट्स path. What is the radius of the path? रेडियस फाइंड करायला सांगितले. and what is the frequency and energy in किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट विचारलेला आहे. आणि गिवन दिलेला आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलेला आहे, इलेक्ट्रॉनचा चार्ज दिलेला आहे, आणि 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू काय असतो इन टर्म्स ऑफ जूल, कारण आपल्याला के ई व्ही मध्ये फाइंड करायचं आहे. आता फर्स्ट तुम्हाला पहिल्यांदा फाइंड काय करायचं आहे, अगोदर गिवन काय दिलंय ते बघूया. सो गिवन सगळ्या टर्म अगोदर लिहून ठेवा. गिवन काय आहे, स्पीड दिलेला आहे v इज इक्वल टू 3.2 × 10⁶ मीटर पर सेकंड दिलेला आहे. 3. मॅग्नेटिक फील्ड b दिलेला आहे, किती आहे, 6 × 10⁻⁴ टेस्ला. आणि हे दिलेलं आहे सगळं, मास ऑफ इलेक्ट्रॉन्स 9.1 × 10⁻31 kg आहे. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन दिलेला आहे 1.6 × 10⁻19 कुलम दिलेला आहे. and 1 electron volt is equal to 1.6 × 10⁻19 जूल. हे पण कन्व्हर्जन दिलेलं आहे तुम्हाला. आणि फाइंड काय करायला सांगितलंय, पहिल्यांदा रेडियस फाइंड करायची आहे. अगेन फ्रिक्वेन्सी अँड एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे. ओके, एनर्जी इन किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता बघा, तुम्हाला पहिल्यांदा फाइंड काय करायचं आहे, रेडियस. आता रेडियस फाइंड करण्यासाठी आपण एक
कुठला एक फॉर्म्युला यूज केला स्टार्टिंगला, सायक्लोट्रॉन फॉर्म्युला. तर सायक्लोट्रॉन फॉर्म्युला जो आहे तो काय होता बघा, सायक्लोट्रॉन फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आपण एम व्ही इज इक्वल टू क्यू बी आर असा आपण फाइंड केलेला. हा आता एम इज अ मास ऑफ चार्ज होता आणि चार्ज इकडे काय ई आहे, सो मॉडिफाय इक्वेशन, हा इकडे मास ऑफ इलेक्ट्रॉन येणार, हा व्ही ऍज इट इज येणार, क्यू रिप्लेस बाय चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन ई येणार, बी ऍज इट इज, आणि आर जो आहे हा स्मॉल आर घ्यायचा. ओके, स्मॉल आर किंवा कॅपिटल आर घेऊ शकता, इकडे कॅपिटल आर घ्या. ओके, आपण आरच फाइंड करूया. आता मला सांगा, हा मास ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, इलेक्ट्रॉन सफिक्सला आहे, आपल्याला रेडियस फाइंड करायचे. सो रेडियसचा फॉर्म्युला डिराईव्ह करा ह्याच्यावर. तुम्ही असं पण डिराईव्ह करू शकता किंवा डायरेक्टली फॉर्म्युला पार्ट करू शकता. पार्ट करायला जाऊ नका, कारण आपल्याला भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे तुम्हाला डेरिव्हेशन थेरीवरच तुम्हाला तो फॉर्म्युला डिराईव्ह करता आला पाहिजे. त्यामुळे त्याच वेळी तुम्हाला ते इझिली फाइंड करू शकता तुम्ही. सगळं पाठांतर करायला जाऊ नका. ओके, आता बघा, आर हा ई बी तिकडे गेल्यावर काय होणार, डिवाइड होईल. सो एम ई व्ही अपॉन ई बी. सो आर इज इक्वल टू काय लिहू शकतो, एम ई म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन्स, हा व्ही एज इट इज ई टू बी. सो एम ई ची व्हॅल्यू काय, 9.1 इंटू 10⁻31. व्ही ची व्हॅल्यू काय 3.2 इंटू 10⁻6 आहे. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स काय आहे 1.6 इंटू 10⁻19 आणि बी काय आहे 6 इंटू 10⁻4. आता हा आपल्याला लॉग टेबलने यूज करायचा आहे. पहिल्यांदा हा 1.6 आहे, 3.2 आहे, सो हा 2 येणार, हा एज इट इज. अगेन हा जो आहे हा डायरेक्टली सॉल्व्ह होतो आहे बघा, लॉग टेबलची गरज नाही. हा 2 आहे, हा काय होणार 2 3 जा 6. सो हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला. सो इकडे खाली काय राहिलं, फक्त 3 राहिला आणि वर 9.1 राहिला. सो 9.1 अपॉन 3 लिहितो मी इंटू 10⁻, बाकी सगळे आहेत बघा, -31 हा काय येणार +6, हा -19 वर गेल्यावर +19 होणार आणि -4 +4 होणार. तो हा ऍड करा आणि हा डिवाइड केला तर तुम्हाला आर ची व्हॅल्यू मिळणार. सो ज्यावेळी कॉम्प्लेक्स मल्टिप्लिकेशन असेल त्याच वेळी लॉग टेबल यूज करायचा, अदरवाईज तुम्हाला नॉर्मल कॅल्क्युलेशन इकडे बघा 9.1 अपॉन 3 डायरेक्टली कॅल्क्युलेशन करू शकता, तुम्ही डिवाइड करू शकता. 3 चा टेबल तुम्हाला माहितीच असेल. सो 9.1 अपॉन 3 करायचा, हा बघा -31 अगेन 6 + 4 काय होणार 10 + 19 29 होणार. सो 29 31 - 29 29 30 31, सो काय होणार -2 येणार टोटल. सो 9.1 अपॉन 3 इंटू 10⁻². सो हा करा 3 3 जा 9, हा 0 होणार, 3 3 जा 9 अगेन 3 3 जा 9. सो 3.033 इंटू 10⁻². हा तुमचा रेडियस आलेला आहे. ओके, अजून पण फाइंड करायचे आपल्याला, फ्रिक्वेन्सी फाइंड करायची, एनर्जी फाइंड करायची. सो पहिल्यांदा हे लिहून घ्या. ओके, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला अगेन सायक्लोट्रॉनचा फॉर्म्युला यूज करावा लागणार. आता सायक्लोट्रॉनचा फॉर्म्युला काय होता, क्यू बी आर इज इक्वल टू एम व्ही होता. त्याच्यावर आपण फ्रिक्वेन्सी पण फाइंड केलेली सायक्लोट्रॉन एक्झलरेटरवर. आता हा जो आहे पहिल्यांदा व्ही फाइंड करायचा. तर व्ही ची व्हॅल्यू काय येणार, हा एम तिकडे जाईल, क्यू बी आर अपॉन एम आपण डिराईव्ह केलेला, व्ही फाइंड केलेला, आणि टाइमचा फॉर्म्युला लिहिला. टाइम काय असतो 2π आर अपॉन व्ही आपण फाइंड केलेला आणि व्ही ची व्हॅल्यू ही टाकलेली. काय होती बघा 2π आर अपॉन व्ही ची व्हॅल्यू काय क्यू बी आर अपॉन एम होता. तो हा आर आर गेट कॅन्सल होईल आणि हा जो आहे 2π हा एम मल्टिप्लाय होणार एम अपॉन क्यू बी. सो ही थेरी आपण बघितलेली. सो थेरी तुम्हाला माहीत असायला हवी आणि थेरीवरच तुम्ही हा डिराईव्ह करू शकता आणि हेच तुम्हाला इझी पडणार आहे. आता हा टाइम मिळाला. सो टाइम इज फ्रिक्वेन्सी काय असतो रेसिप्रोकल ऑफ टाइम. सो 1/t आपल्याला मिळेल. सो हा काय मिळणार, हा रिव्हर्स होईल. सो फ्रिक्वेन्सी काय मिळणार आपल्याला क्यू बी अपॉन 2πm. पहिल्यांदा हा डिराईव्ह करायचा क्यू बी अपॉन 2πm, हा रफ वर्क मध्येच करायचा आहे. आणि नंतर एफ ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार बघा, हा क्यू जो आहे इकडे तो चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. सो ई बी अपॉन हा 2π एम ई तुम्हाला मिळणार. एम इज अ मास ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, सफिक्सला आहे. हा तुमचा फॉर्म्युला आहे. सो पहिल्यांदा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आणि नंतर सॉल्व्ह करायचा. हा मी आता डायरेक्टली लिहितो आणि कॅल्क्युलेट करतोय.
सो पहिल्यांदा हे रफ वर्क करायचं आणि नंतर लिहायचं आहे. आता आपण हा डिराईव्ह केलेला, सो व्हॅल्यू टाका. ई ची व्हॅल्यू काय आहे, इज इक्वल टू 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 90. बी ची व्हॅल्यू काय 6 इंटू 10 रेज टू मायनस 4 आहे. हा 2. पायची व्हॅल्यू काय असते 3.142 आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन्स काय 9.1 इंटू 10 रेज टू मायनस 31 आहे. तो ही व्हॅल्यू टाका, डायरेक्टली तुम्ही सॉल्व्ह करू शकता थोडाफार. आता हा जो आहे 2 1 चा 2 2 3 चा 6, हा 16 इंटू 3 आपल्याला माहित असतो किती असतो 48. सो हा 4.8 येणार, 4.8 होणार. हा मल्टिप्लाय केला तर इंटू 10 रेज टू मायनस 19 मायनस 4 काय होणार मायनस 23 होणार. ओके, हा फक्त करायचा तुम्हाला 3.142 इंटू 9.1 इंटू 10 रेज टू मायनस 31. आता हे मल्टिप्लिकेशन जेवढं इझी होतं तेवढं करून ठेवायचं. आणि आता हा अजून पण कॉम्प्लेक्स वाटतो, सो लॉग टेबल यूज करायचं ह्याच्यामध्ये. सो 4.8 अपॉन 3.142 इंटू 9.1 इंटू किती आहे 10 रेज टू मायनस 31 आहे. हा पहिला वर किती आहे 10 रेज टू मायनस 23. हा काय होणार मायनस 31 वर गेल्यावर प्लस 31 होणार. सो 23 प्लस मायनस 23 प्लस 31 आपल्याला काय मिळतोय 4.8 मिळतोय. हा 3.142 इंटू 9.1 इंटू काय होणार हा प्लस 8 होणार. ओके, आता हा लॉग अप्लाय करा याच्यामध्ये. एफ इज इक्वल टू लॉग ऑफ अप्लाय करा 4.8 अपॉन 3.142 इंटू 9.1 हा इंटू 10 रेज टू मी बाजूलाच ठेवतो हा 10 रेज टू 8. तो लॉग अप्लाय केल्यानंतर काय होणार बघा लॉग ऑफ 4.8 होणार आणि हा डिवायडेशनला आहे तो मायनस मी लिहितोय. तो लॉग ऑफ अगेन हा मल्टिप्लायला आहे तो ब्रॅकेट मध्ये लिहितोय मी. काय होणार यांचे ऍडिशन होईल 3.142 प्लस लॉग ऑफ 9.1 हा इंटू 10 रेज टू 8 ऍज इट इज लिहितो मी. आता याची कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार बघा 4.8 आहे सिंगल डिजिट आहे सो 0. तर 48 चा 0 बघायचा. हे लॉग टेबल मी सोडवतो कम्प्लिटली आणि नंतर तुम्ही फक्त व्हेरीफाय करा, मी एक्सप्लेन करणार. ओके, लॉग 4.8 होता 4.8 डिवाइडेड बाय 3.142 इंटू 9.1. सो लॉग अप्लाय केल्यानंतर हा लॉग मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन होतो, डिवायडेशन असेल तर सबस्ट्रॅक्शन होतो. हा कंबाईन आहे. सो हा बघा हा 4.8 वर होता, हा मायनस डिवायडेशनला आहे. अगेन हा ऍडिशन होणार, इकडे मल्टिप्लिकेशन आहे. सो 3 लॉग ऑफ 3.142 प्लस लॉग ऑफ 9.1 आला. हा 10 रेज टू 8 ऍज इट इज लिहिला. आता हा बघा 4.8 आहे. सो कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार याची हा सिंगल डिजिट आहे. सो कॅरेक्टरिस्टिक 0 आली आणि 48 चा 0 आपल्याला 6812 मिळतो. अगेन हा 3.142 आहे. अगेन हा सिंगल डिजिट आहे, कॅरेक्टरिस्टिक 0 येणार. सो 31 चा 42 बघितल्यानंतर आपल्याला 4972 मिळतो. अगेन हा 9.1 पण सिंगल डिजिट आहे. सो कॅरेक्टरिस्टिक 0 आली. सो हा जो आहे हा काय येणार हा जो आहे 91 चा 0 9590 आपल्याला मिळतो आणि 10 रेज टू 8 ऍज इट इज लिहिलाय. आता हा सबस्ट्रॅक्शन ऍडिशन पहिल्यांदा केली मी, हा ऍज इट इज लिहिला. ह्याची सबस्ट्रॅक्शन आपल्याला 12.2250 मिळतोय आणि 22 चा 50 अँटीलॉग बघितल्यानंतर आपल्याला 1679 मिळतोय. आणि हा 12 आहे. सो एका डिजिट नंतर पॉईंट देतो आपण आन्सर काढताना. इंटू 10 रेज टू ही जी पॉवर आहे 12 म्हणजे -1 लिहिला आणि हा इंटू 10 रेज टू 8 ऍज इट इज आहे. सो 8 मायनस 1 7 लिहिला आणि हा 1.679 हा तुमचा जो आहे तो आन्सर आहे. रेडियस फाइंड केली, नंतर फ्रिक्वेन्सी फाइंड केली. आता आपल्याला कायनेटिक एनर्जी फाइंड करायची. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो 1/2 mv² असतो. तो इकडे me घ्यायचा फक्त मास ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि व्हेलोसिटीचा फॉर्म्युला व्हेलोसिटी दिलेली आहे. तो काय येणार बघा 1/2 m ची व्हॅल्यू काय me मास ऑफ इलेक्ट्रॉन्स 9.1 इंटू 10 रेज टू मायनस 31 आहे. अगेन v स्क्वेअर आहे 3.2 इंटू 10 रेज टू 6 3.2 इंटू 10 रेज टू 6 चा स्क्वेअर घ्यायचा. आता हा जो आहे तो इन टर्म्स ऑफ जूल येणार. ओके, आता मी इकडेच तुम्हाला आता हा दिलेला आहे बघा 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 इंटू 10 रेज टू 19 जूल आहे. आता जूल मध्ये आपल्याला नको आहे, आपल्याला किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये हवा आहे. सो पहिल्यांदा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करायचा. सो 1 जूल काय होणार, आता इकडे मी लिहितोय समजण्यासाठी तुम्हाला. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट काय आहे 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19 जूल आहे. सो 1 जूल काय येणार, हा जो 1.6 इंटू 10 रेज टू
-19 तिकडे गेल्यावर काय होणार डिवाइड होईल. सो 1/1.6 इंटू 10⁻⁻19 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 1 जूल इज इक्वल टू 1/1.6 करायचं आहे. तर इकडे डिवाइडेड बाय काय करणार 1.6 इंटू 10⁻⁻19 करायचं आहे फक्त. सो आपल्याला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये हवा आहे. सो 1/2 हा मी ऍज इट इज लिहितो 9.1 इंटू 10⁻31 इंटू 3.2 इंटू 10⁻6 स्क्वेअर डिवायडेड बाय हा काय होणार 1.6 इंटू 10⁻⁻19. आता इकडे मी जूल मध्ये लिहिलेला, इकडे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये लिहिलं. नंतर केईव्ही मध्ये आपल्याला काढायचं आहे, नंतर काढायचं. ओके, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये पहिल्यांदा काढला. ओके, सो आता हा जो आहे तो करायचा आपण 9.1 इंटू 10⁻31. आता 3.2 चा स्क्वेअर आहे, सो 3.2 इंटू 3.2 लिहितोय मी इंटू 10⁻6 चा स्क्वेअर काय होणार 10⁻12 होईल डिवायडेड बाय हा 2 आहे इंटू 1.6 आहे इंटू 10⁻⁻19. ओके, आता एक कुठला तरी कॅन्सल करा, इकडे कॅन्सल होतो बघा 1.6 and 3.2. ओके, 16 इंटू 2 32 असतो, सो हा 2 येणार. अगेन हा जो 2 आहे हा 2 दिसतोय ना, 2 इकडे डिवाइड करा 3.2 इंटू 2 1.6 येणार अगेन. सो हा जो आहे डिवायडेशनला काहीच उरलेलं नाहीये, तो इकडे काय 9.1 इंटू 2 इंटू 1.6. ओके, 9.1 इंटू 2 इंटू 1.6 आला तुमचा इंटू हा जो आहे 10 पॉवरला -31 आहे, हा +12 आहे, हा -19 वर गेल्यावर +19 होणार. तो एवढंच तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये मिळणार. आता हे जे आहे 2 मल्टिप्लाय करू शकता तुम्ही ऍज इट इज. सो 9.1 इंटू हा इकडे मल्टिप्लाय करतो मी, हा 3.2 येणार तुमचा इंटू 10 आता हा बघा हा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आहे सगळं. -31 आहे, 12 प्लस 19 हा करायचा 9 प्लस 1 12 प्लस 19 करा 1 हा करणार 31 होणार. सो 31 प्लस 31 मायनस 31 हा 0 होणार 10⁻0 होईल. तो 10⁻0 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 10⁻0 म्हणजे काय असतो 1 असतो. तो हा जो ही जी व्हॅल्यू आहे आपली कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू जी आपल्याला मिळाली, सो 9.1 इंटू 3.2 आपल्याला मिळणार. सो हा मल्टिप्लाय करायचा आणि फाइंड करायचा. ओके, सो लॉग ने करतोय मी, लॉग ऑपरेट करतोय. तो हे पहिल्यांदा लिहा, मी एका खाली एक लिहितो, हा खूपच छोटा होतो त्यामुळे मी हा नंतर लिहितो. हा पहिल्यांदा लिहा, आपण हे पुढचं सॉल्व्ह करूया. ओके, आपण इथपर्यंत आलेलो. ह्याच्यावर आता लॉग मल्टिप्लिकेशन आहे, सो लॉग अप्लाय केला. मल्टिप्लिकेशन लॉग अप्लाय केल्यानंतर काय मिळणार आपल्याला ऍडिशन मिळेल लॉगची. सो लॉग ऑफ 9.1 प्लस लॉग ऑफ 3.2 लिहिला. आता 9.1 हा सिंगल डिजिट आहे, सो कॅरेक्टरिस्टिक 0 आली. 91 चा 0 आपल्याला 9590 मिळतो. अँड 3.2 चा कॅरेक्टरिस्टिक पण काय येणार सिंगल डिजिट आहे 0 येणार. सो 32 चा 0 आपल्याला 5051 मिळतो आणि ह्याची ऍडिशन आपल्याला 1.4641 मिळतो. सो हा जो 1 आहे हा 1 आपण घेत नाही. 46 चा 41 अँटी लॉग बघितल्यानंतर आपल्याला 2912 मिळतोय. सो आन्सर करताना काय करतो आपण 2 नंतर एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा इंटू 10 ही पॉवर. सो 1 आपण घेतलाय, सो 10 जर गेला तर एक पॉईंट पुढे जाईल. सो आपल्याला 29.12 इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये मिळतो. आता इलेक्ट्रॉन व्होल्ट आपल्याला केईव्ही मध्ये हवा आहे. सो किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट 1 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 10⁻³ इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. सो 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू आपल्याला केईव्ही मध्ये फाइंड करायचं. हा 10⁻³ इकडे गेल्यावर 10⁻³ फक्त 10⁻³ मल्टिप्लाय केला तर तुम्हाला केईव्ही मध्ये मिळणार. सो हा तुमचा आन्सर आहे, हा कायनेटिक एनर्जी तुमचा येणार. ओके, हे तुमचं इथपर्यंत हा न्यूमेरिकल संपलेला आहे. ओके, तर हे तुमचा आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा, इन अ सायक्लोट्रॉन अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ 1.4 वेबर पर मीटर स्क्वेअर. हा मॅग्नेटिक फील्ड दिलेला आहे, इज यूज टू एक्झलरेट प्रोटॉन्स. प्रोटॉन्स आहे इकडे. व्हॉट शुड बी द टाइम इंटरवल इन विच द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द डीज शुड बी रिव्हर्स. आता हा विचारला टाइम इंटरवल सेपरेट विचारला. आता इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन डीज बघितले, D1 D2 आपण फाइंड बघितलेले सायक्लोट्रॉन थेरी मध्ये बघितलेले. जर रिव्हर्स असतील तर टाइम जो आहे तो हाफ येतोय, तो आपण नंतर डिराईव्ह करणार.
इकडे काय दिलंय बघा, मास ऑफ प्रोटॉन दिलाय आणि चार्ज ऑफ प्रोटॉन दिलेला आहे. आता सायक्लोट्रॉन मध्ये तुम्हाला टाइम फाइंड करायचा आहे, टाइम. सो सायक्लोट्रॉन फॉर्म्युला काय होता, आपण मागाशी घेतलेला, QBr इज इक्वल टू mv आपण फाइंड केलेला. आणि आपल्याला इकडे काय फाइंड करायचंय, टाइम फाइंड करायचंय, टाइम. सो टाइमचा फॉर्म्युला आपण v ने फाइंड केलेला, नंतर फ्रिक्वेन्सी लिहिलेली. तो डिराइव्ह करताना हा वेलोसिटी पहिल्यांदा फाइंड करायचा. वेलोसिटी काय असणार, QBr अपॉन m येणार. हा तिकडे गेला. टाइमचा फॉर्म्युला काय असतो, 2 पाय r अपॉन v असतो. सो 2 पाय r, v ची व्हॅल्यू टाका, अपॉन QBr अपॉन m. सो r गेट कॅन्सल, आपल्याला काय मिळणार, 2 पाय m अपॉन QB. हा तुम्हाला टाइम मिळतो. हा आपण मागाशी पण डिराइव्ह केलेला, आता पण डिराइव्ह करतो. परत परत का डिराइव्ह करतो, बिकॉज आपल्याला थेरी माहिती असायला हवी. थेरीवरच तुम्हाला हे न्यूमेरिकल्स फॉर्म्युले जनरेट करायचे आहेत न्यूमेरिकल्स. ओके. सो हा आपल्याला मिळाला, टाइम काय मिळाला, t इज इक्वल टू 2 पाय m अपॉन QB. हा यूज करायचा आपल्याला. बट इकडे जो टाइम दिलेला आहे, कंडिशन दिलेली, टाइम इंटरवल इन विच द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन डिस्क शुड बी रिव्हर्स. रिव्हर्स जर असेल, ही कंडिशन जर असेल, तर हा आपल्याला टाइम विचारलेला आहे. डिस्क जर रिव्हर्स असतील त्यावेळी तो हाफ असणार, हाफ इंटू टाइम. सो काय असणार, t/2 करायचा. सो काय येणार, 2 पाय m अपॉन 2 QB. कॅन्सल होणार, 2 2. आपल्याला काय मिळणार, पाय m अपॉन QB. हा तुमचा टाइम येणार आहे आणि हा तुम्हाला फाइंड करायचा आहे. ओके. तो गिव्हन कंडिशन लिहा. गिव्हन काय विचारलंय, टी विचारलेला आहे. गिव्हन काय, बी दिलेला आहे, मॅग्नेटिक फील्ड 1.4 वेबर पर मीटर स्क्वेअर, म्हणजेच टेस्ला. हा याचा युनिटच आहे त्याचा. मास ऑफ प्रोटॉन दिलेला आहे, मास दिलेला आहे याचा 1.67 इंटू 10⁻27 kg. आणि चार्ज ऑफ प्रोटॉन्स, चार्ज दिलेला आहे, क्यू दिलेला आहे, किती आहे, 1.6 इंटू 10⁻19 कुलम. सो व्हॅल्यू टाका ह्या इक्वेशन मध्ये. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, म्हणतो मी, इक्वेशन 1 बिकम्स, आता ही गिव्हन कंडिशन म्हणायची आहे, गिव्हन कंडिशन. या कंडिशन मध्ये टाइम t/2 येणार जर रिव्हर्स विचारले तर. ओके. तो टाका व्हॅल्यू. t इज इक्वल टू काय येणार, पायची व्हॅल्यू 3.142, m ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.67 इंटू 10⁻27, q ची व्हॅल्यू दिलेली आहे, q ची व्हॅल्यू काय 1.6 इंटू 10⁻19 अँड b ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.4. सो हा पहिल्यांदा मी रिअरेंज करून लिहितो, 10⁻⁻ एकत्र लिहितो. तो 3.142 इंटू 1.67 अपॉन हा 1.6 इंटू हा 1.4 ऍज इट इज लिहितो, इंटू 10⁻. आता इकडे -27 आहे आणि हा -19 वर गेल्यावर काय होणार, +19 होणार. हा तुम्हाला लॉगने फाइंड करायचा आहे. सो हा जो आहे तो लॉग वर्ग आहे एवढा. इकडनं स्टार्ट करायचं, इकडे म्हणायचं वी नो दॅट, आणि हे आपण गिव्हन कंडिशनने हा फाइंड केला आणि आपल्याला हा फाइंड करायचा आहे. तर इकडनं लिहायचं. ओके. हा लिहा, आपण हा सॉल्व्ह करूया लॉग टेबल. बघा ह्याच्यावर आपण लॉग अप्लाय करतो. बघा लॉग अप्लाय केल्यानंतर काय होणार, ह्या दोघांची ऍडिशन होणार, डिवाइडेड आहे सो मायनस होणार, दोघांचे अगेन ऍडिशन होईल. सो लॉग ऑफ 3.142 याची कॅरेक्टरिस्टिक्स 0 येणार. 31 चा 42 आपल्याला हा मिळतोय. अगेन 1.67 याची पण कॅरेक्टरिस्टिक्स 1 येईल. याची पण कॅरेक्टरिस्टिक्स काय, हा सिंगल डिजिट आहे, याची पण कॅरेक्टरिस्टिक्स 0 येणार. सो 16 चा 7 आपल्याला लॉग 2227 मिळतोय. अगेन हा 1.6 आहे, अगेन हा सिंगल डिजिट आहे, सो कॅरेक्टरिस्टिक 0 येणार. सो 16 चा 0 आपल्याला 2041 मिळतो. सो हा व्हेरीफाय करायचा तुम्ही. सो 1.4 पण 1 डिजिट आहे, सो कॅरेक्टरिस्टिक 0 आली. सो 14 चा 0 आपल्याला 1461 मिळतो इंटू 10⁻8 ऍज इट इज आहे. सो यांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला हा मिळतोय, यांची ऍडिशन हा मिळतोय आणि हा सबस्ट्रॅक्शन आहे. ओके. हा सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर हे मिळते 0.3697. सो 0.3697 हा इंटू 10⁻8 ऍज इट इज आहे. आता ह्याचा अँटीलॉग बघताना 36 चा 97 आपल्याला 2344 मिळतोय. सो 2344 आता 0 आहे, सो एका डिजिट नंतरच पॉईंट द्यायचा. सो 2.344 इंटू 10⁻8 तुमचा आन्सर येणार. सेकंड मध्ये हा टाइम आहे, हे तुमचा आन्सर. ओके. नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय, इन अ सर्क्युलर लूप ऑफ रेडियस दिलेले आहे 10 सेंटीमीटर, कॅरीज अ करंट 0.1 एम्पियर, कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मुवमेंट. आता मॅग्नेटिक मुवमेंट आपण फॉर्म्युला बघितलेला थेरीमध्ये, म्यू इज इक्वल टू काय होता, NIA होता.
आता इकडे एन जर दिला असेल तर इकडे इन अ सर्क्युलर लूप म्हटला, एकच लूप कन्सिडर केला, सो एन जो आहे तो इकडे 1 येणार. आय ची व्हॅल्यू दिलेली आहे बघा 0.1 एम्पियर दिलेलं आहे आणि इकडे रेडियस दिलेलं आहे. रेडियस पण तुम्हाला सर्कलचा एरिया फाइंड करायचा आहे. रेडियस पण काय असतो, एरिया आपल्याला हवा आहे ना, तो काय आहे ना सर्कलचा एरिया. तो हा फॉर्म्युला पहिल्यांदा मॉडिफाय करतो मी. एन आय, एन ची व्हॅल्यू आहे, आय ची व्हॅल्यू आहे. एरिया ऑफ सर्कल काय असतो, पाय आर स्क्वेअर. तो म्यू ची व्हॅल्यू येणार पहिल्यांदा. ओके, हा पहिल्यांदा आपण डिराइव्ह केला. सो गिवन आपल्याला काय दिले ते लिहायचं. गिवन काय दिले, रेडियस दिलेली आहे 10 सेंटीमीटर. आता 10 सेंटीमीटर म्हणजे मीटर मध्ये कन्वर्ट करायचा. काय आहे तो 10 इंटू काय येणार 10⁻², म्हणजेच 10⁻1 येणार बघा. 10⁻1 -2 तो -1 येणार. सो मीटर मध्ये तुम्हाला आर हा मिळतो. अगेन करंट दिलेला आहे, करंटची व्हॅल्यू काय 0.1 एम्पियर दिलेली आहे. आता 0.1 म्हणजे 10⁻1च येणार. सो 10⁻1 म्हणजे 0.1 असतो. सो मी 10⁻⁴ मध्ये लिहितोय हा आर. ओके, आणि एन ची व्हॅल्यू इकडे 1 आहे. सो काय येणार म्यू इज इक्वल टू एन आय पाय आर स्क्वेअर. एन ची व्हॅल्यू 1 आहे, आय ची व्हॅल्यू 10⁻1 लिहितोय मी, कारण 0.1 म्हणजे 10⁻1 असतो. पाय ची व्हॅल्यू 3.142 आणि आर ची व्हॅल्यू किती आहे 10⁻1 चा स्क्वेअर, आर स्क्वेअर आहे ना. तो हा 10⁻1 इंटू 3.142 इंटू 10⁻1 चा स्क्वेअर काय येणार 10⁻2 होणार. तो हा 3.142 इंटू काय येणार बघा, हा -2 -1 10⁻3. तो हा सिंपल कॅल्क्युलेशन आहे. हे तुमचं मॅग्नेटिक मुवमेंट आहे. ओके, आता मॅग्नेटिक मुवमेंटचा एसआय युनिट काय येणार बघा. एसआय युनिट एन इज अ नंबर्स ऑफ टर्न्स, ह्याला काय युनिट असणार, हा एम्पियर, हा काय असणार एम्पियर असणार, एम्पियर. आणि हा काय एरिया मीटर स्क्वेअर, हा त्याचा एसआय युनिट आहे, एम्पियर मीटर स्क्वेअर. ओके, बघा नेक्स्ट न्यूमेरिकल काय आहे. अ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर 30 सेंटीमीटर लॉन्ग कॅरीज अ करंट ऑफ 5 एम्पियर. It is placed in the uniform magnetic field of induction 0.2 Tesla with its length making an angle of 60 degree with the direction of field. Find the force acting on the conductor. आता स्ट्रेट कंडक्टर साठी आपण मॅग्नेटिक फोर्स फाइंड केलेला बघा. तो काय होता ILB sin थीटा होता. ओके, हा आपण फाइंड केलेला थेरी मध्ये आपण बघितलेला असेल. आता इकडे हे सगळं दिलेलं आहे, तुम्हाला फक्त व्हॅल्यू टाकायचे. सगळं ऍज इट इज दिलेलं आहे बघा. गिवन काय दिलंय बघा, पहिल्यांदा गिवन लेंथ दिलेली आहे, एल इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. 30 इंटू काय येणार 10⁻2 मीटर मध्ये कन्वर्जन केलं आपण. अगेन नंतर काय म्हटलंय, करंट दिलेलं आहे, करंट आय इज इक्वल टू किती 5 एम्पियर दिलेला आहे. अजून काय दिलं बघा, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी दिलेला आहे, किती आहे 0.2 टेस्ला. अजून काय दिलंय, अँगल थीटा पण दिलेला आहे 60 डिग्री. टाका व्हॅल्यू. देअरफॉर फोर्स इज इक्वल टू ILB sin थीटा म्हणायचं. आय ची व्हॅल्यू टाका. आय ची व्हॅल्यू काय आहे, करंट 5, एल ची व्हॅल्यू 30 इंटू 10⁻², बी ची व्हॅल्यू 0.2 अँड साइन काय 60. आता हा नॅचरल साइन मध्ये बघायचा. ओके, हा नॅचरल साइन मध्ये मी बघतो पहिल्यांदा. साइनचा 60 जो आहे तो 0.8660. नॅचरल साइन मध्ये 60 चा 0 जर बघितला तर आपल्याला 0.8660 मिळतो. आता याला लॉग टेबलची गरज नाही बघा, सिंपल आहे कॅल्क्युलेशन. हा 0.2, हा 0.2 आहे, 0.2 इंटू 5 काय येणार 1 येणार. हा 0.2 इंटू 5 1 येईल, इंटू हा 30 लिहितो मी. 30 इंटू 10⁻² इंटू 0.8660. आता हा जो 3 आहे 30 आहे, 30 चा मी 3 इंटू 10 लिहू शकतो. 3 इंटू 10 म्हणजे 30, आणि हा काय 10⁻² आहे इंटू 0.8660 लिहितो. आता 3 इंटू 0.8660 इंटू 10 काय येणार बघा, हा 10⁻1 आहे, हा 10⁻² आहे, तो 1 -2 -1 येणार. तो हा तुम्ही डायरेक्टली मल्टिप्लाय करू शकता. 300 3618
18 साइड कॅरी 1 केला, 3 6 अगेन 18 प्लस 1 19, 19 चा 9 कॅरी 1 केला, 3 into 8 24 प्लस 1 25, सो 2.5980 इंटू 10 रेस टू मायनस 1 आहे. 10 रेस टू मायनस 1 जर असेल तर एक पॉईंट पुढे जाईल, तो 0.2598 न्यूटन हा तुमचा फोर्स येणार आहे. ओके, तर कॉम्प्लेक्स नव्हतं म्हणून मी डायरेक्टली मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. ओके,